कला दर्पण न्यूज. रेंदाळ येथील सम्राट नगरजवळ इचलकरंजीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने मोपेडला जोरदार धडक दिल्याने वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झालं. ही घटना 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी 3 दिवसांनंतर हुपरी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 अ, 125 ब, 324 1 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींमध्ये प्रकाश विभूते वय वर्ष 72 व त्यांच्या पत्नी सुवर्ण प्रकाश विभूते वय वर्ष 55 राहणार बिरदेव नगर रेंदाळ यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश विभूते हे त्यांच्या ज्युपिटर क्रमांक KA1 HM 3727 या मोपेडवरून पत्नीसह गावात जाणारा बायपास रस्ता ओलांडत होते. त्यावेळी MH9 GJ 4144 क्रमांकाचा भरधाव डंपर इचलकरंजीच्या दिशेने जात होता. चालकाने निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवत मोपेडला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेलेत. या अपघातात प्रकाश विभूते यांच्या डोक्याला तर सुवर्ण विभूते यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली. दोघांनाही तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेची फिर्याद त्यांचे पुत्र कृष्ण प्रकाश विभूते वय वर्ष 42 राहणार बिरदेव नगर रेंदाळ यांनी दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार चव्हाण करीत असून गुन्ह्याची नोंद पोलीस कॉन्स्टेबल बसवंतकर यांनी केली. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने परिसरात विविध चर्चा रंगल्या आहेत. फिर्यादी पक्षाचा आरोप आहे की अपघातानंतर संबंधित डंपर मालकाला वाचवण्यासाठी तडजोडीचा प्रयत्न करण्यात आला. तसेच एका स्थानिक लोकप्रतिनिधीने पोलीस ठाण्यात तळ ठोकून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला. फिर्यादी गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर 3 दिवसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून झालेली नाही. या घटनेनंतर रेंदाळा परिसरातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व वाहतूक पुन्हा चर्चेत आली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सरकारी गायरान जमिनीवरून गौण खनिजांचं वैध उत्खनन करून भरधाव डंपरद्वारे राजरोसपणे वाहतूक केली जात असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या अवैध वाहतुकीकडे महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करून अशा डंपरांवर कठोर कारवाई प्रतिबंध घालावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. या अपघातामुळे रेंदाळ परिसरातील बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक, भरधाव डंपरांची दहशत आणि त्यावर प्रभावी नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.